मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो आता ती गोष्ट व्हायला जाणार आहे. कारण आता प्रिया या प्रकरणामध्ये सॉलिड अडकणार आहे. कशी, केव्हा, कधी, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. ठरलं तर मग बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवलंय सरंजामे सगळं काही महिपतवर लोटून देतोय. त्याने सांगितलंय की महिपत शिकरे हे मला पैसे पुरवत होते. आत्तापर्यंत मी साक्षी शिकरे यांच्या विरोधात काहीही पुरावे देऊ नये म्हणून. तर बघा, अर्जुन विचारतो की सरंजामे, मिस्टर सरंजामे, तुम्हाला या महिपत शिकरेचं ऐकण्याची एवढी गरज का पडली? त्यावर आता सरंजामे म्हणतो, कारण ते मला सतत पैसे द्यायचे, मी तोंड उघडू नये म्हणून. महिपत शिकरे यांनी सतत माझ्याकडे पैशाचा पुरवठा केला आणि त्यातल्याच या काही नोटाचे बंडल्स आहेत. आता ते बंडल्स या सरंजामेने कोर्टामध्ये सादर केलेत. आता ते बंडल जज बघत असताना साक्षी जोरात ओरडते, उठून उभी राहते आणि म्हणते, मी काहीही केलेलं नाहीये, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे जज साहेब, हे सगळं खोटं आहे. साक्षी ओरडून सांगत असते, माझ्या विरुद्ध कट रचला जातोय. अर्जुन सुभेदार, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? जज साहेब, मी प्रार्थना करते, प्लीज प्लीज मला या सगळ्यातून वाचवा, प्लीज माझं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ देऊ नका. आता महिपत पण संतापून उठून उभा राहतो आणि म्हणतो, तुझं आयुष्य असं कसं उद्ध्वस्त होऊ देईल मी? कोणाची एवढी हिंमत सुद्धा नाहीये. सरंजाम्या आणि अर्जुन सुभेदार, तुम्हाला हे प्रकरण लई जड जाणार आहे, लक्षात ठेवा. महिपत भर कोर्टात अर्जुनला आणि सरंजामेला धमकी देतोय प्रेक्षकांनो. त्यामुळे अर्जुन शांतपणे उभा असतो. मग ते जज ओरडतात आणि म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. तरी पण महिपत ओरडतो आणि म्हणतो, भर कोर्टामध्ये इथे माझी नाचक्की केली जाते तरी का मी तोंड शिवून बसतोय काय? नाही, सरंजाम्या आणि अर्जुन सुभेदार याची परतफेड नाही केली ना तर शिखरे खानदानाचं नाव नाही लावणार मी. आता याने अक्षरशः धमकी दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. मग ते जज चिडतात आणि म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, हे कोर्ट तुमच्या आशिलाला शेवटची वॉर्निंग देते. यानंतर कोर्टामध्ये हे असलं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. त्यांना खाली बसायला सांगा. मग दामिनी ओरडते महिपतवर आणि म्हणते, शिखरे खाली बसा. मधुभाऊ बघत असतात बरं का या महिपतकडे. आता दामिनी त्याला ओरडून सांगत असते, खाली बसानं शिकरे, हे असं वागून चालणार नाही. आणि मग दामिनी कोर्टाला सॉरी म्हणते आणि जजला सुद्धा, सॉरी युअर ऑनर. आणि बघा पुढे काय घडलंय प्रेक्षकांनो. रविराज म्हणतात, या अशा पोलीस अधिकाऱ्याकडनं ही अशी अपेक्षा कधीच नव्हती. हा असा अधिकारी अख्खं डिपार्टमेंट बदनाम करून टाकत असतो. तर बघा, आता प्रिया ऐकते बरं का रविराज काय काय बोलताय, काय काय चालू आहे, सगळं तमाशा चाललाय बरं का प्रेक्षकांनो. आता दामिनी म्हणते, युअर ऑनर, मला सरंजामेना क्रॉस एक्झामिन करायची परवानगी देण्यात यावी. मग ती परवानगी दामिनीला मिळाली आहे. तर बघा, दामिनी आता सरंजामे समोर येऊन विचारते, सरंजामे, जानेवारी 2023 ते जुलै 2025 किती हो कालावधी गेलाय हा, सांगा बरं. आता सरंजामे म्हणतो, मॅडम 2.5 वर्ष. दामिनी म्हणते, मग तुम्हाला जो हा सत्याचा साक्षात्कार झालाय ना, जो मागच्या 2.5 वर्षात झाला नाही, तो अचानक कसं काय झाला हो आत्ता? आता बघा, हा प्रश्न अर्जुनला अपेक्षित होता कदाचित दामिनीकडनं. दामिनी पुढे म्हणते, इथे येऊन साक्ष देण्यासाठी तुम्हाला अर्जुन सुभेदारांनी पैसे चारलेत की काय? आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. पुराव्यांशिवाय ॲडव्होकेट देशमुख असे आरोप माझ्यावर करू शकत नाही. तर बघा, आता दामिनी पुढे महिपत रागाने लाल झालाय प्रेक्षकांनो. तर बघा, दामिनी म्हणते, बोला सरंजामे, मागच्या 2.5 वर्षापासून तुम्ही हे खरे रिपोर्ट समोर का नाही आणले, का लपवून ठेवले? काय कारण काय आहे? आत्ताच का साक्षात्कार झाला तुम्हाला? बोला सरंजामे. सरंजामे म्हणतात, इन्शुरन्स हो मॅडम, हा रिपोर्ट आहे ना तो माझा इन्शुरन्स होता. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे काय? तर सरंजामे उत्तर देतात, काय आहे ना मॅडम, जेव्हा महिपत शिखरेसारख्या निर्दयी माणसासोबत तुम्हाला व्यवहार करायचा असतो ना, तेव्हा तुम्हाला स्वतःची सुरक्षा आधी बघावी लागते. तर महिपत आता बघा असा रागाने प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करतोय या सरंजामेच्या. आता पुढे सरंजामे सांगतात, माझी जोवर याला गरज होती तोवर यांनी मला पैसे पुरवलेत, पण आता त्यांची गरज संपली आहे, त्यामुळे ते मला जीवे मारायला देखील कमी करणार नाही आहे. त्यामुळे हा माझा इन्शुरन्स होता. हा रिपोर्ट मी सुरक्षितच ठेवला होता माझ्याजवळ, म्हणजे दबाव आणण्यासाठी असा उपयोग केला जाईल ना, वेळ आल्यावर असा दबाव टाकायला उपयोगी पडेल ना.
तर बघा आता जज विचारतायत, दामिनी देशमुख मॅडम तुम्हाला काही अजून क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का मिस्टर सरंजामेंना? मग आता दामिनी काही क्षण विचार करते आणि म्हणते नो युअर ऑनर. आता बघा प्रेक्षकांनो काय झालंय पुढे. दामिनी कशी तिच्या शब्दात अडकली आहे. दामिनी तिच्या जागेवर जाऊन बसते. अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, उशिरा का होईना युअर ऑनर, पण मिस्टर सरंजामेमधला इन्स्पेक्टर जागा झालाय. त्यांनी बरीच वर्ष सरकारी नोकरी केली आहे आणि आता रिटायर झाल्यावर सुद्धा एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी ते आमची मदत करतात. मी कोर्टाला विनंती करतोय की त्यांना माफीचा साक्षीदार करण्यात यावं. त्यावर आता जज म्हणतात ठीक आहे, याचा विचार कोर्ट नक्की करेल. त्यावर अर्जुन म्हणतो थँक्यू युअर ऑनर. पण मग लगेच दामिनी उभी राहते मध्येच आणि म्हणते युअर ऑनर या सगळ्याचा. आता अर्जुन म्हणतो रिलॅक्स ॲडव्होकेट देशमुख मॅडम रिलॅक्स. अहो तुम्ही काय बोलणार आहात, तुमचं पुढचं वाक्य काय आहे ते मी सांगतो. मिलॉर्ड याचा अर्थ असा होत नाही की खून माझे क्लायंट साक्षी शिकरेनी केलाय, हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला दामिनी मॅडम? अहो मॅडम तुमचे हे वाक्य जे आहेत ना ते अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालंय आता. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. पण बघा आता अर्जुन पुढे काय म्हणतोय. ॲडव्होकेट देशमुख काय आहे ना, साक्षीचे फिंगरप्रिंट्स सापडले तो पिस्तुलावर. नाही तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की तुमची ही वाक्य कोर्टामध्ये काम करतील? आता दामिनीला पण प्रश्न पडलाय या गोष्टीचा. तर बघा दामिनी पुढे म्हणते ॲडव्होकेट सुभेदार त्याच पिस्तुलावर मधुकर पाटलांचे सुद्धा फिंगरप्रिंट्स सापडलेत. आता अर्जुन मोठ्याने बोलतो बरं का आणि खूप फास्ट बोलतो, त्यामुळे दामिनी कन्फ्यूज होते. दामिनी म्हणते युअर ऑनर आमच्याकडे आय विटनेस आहे प्रिया मधुकर, तिने स्वतः हा खून होताना बघितलंय. मधुकर पाटलांनी विलासवर गोळी झाडली हे तिने स्वतः बघितलंय. तर बघा आता प्रियाचं नाव पुढे आलंय. त्यावर दामिनी म्हणते कुठलीही मुलगी स्वतःच्या वडिलांबद्दल खोटी साक्ष देणार नाही, जरी ते मानलेले वडील असले तरीही. त्यावर अर्जुन म्हणतो जर ती मुलगी प्रिया मधुकर असेल तर तिच्या बाबतीत काहीही शक्य आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे दामिनी मॅडम. शिवाय साक्षी शिकरे नेहमी कोर्टामध्ये खोटं बोलत आली. आधी लोकेशन रिपोर्ट आणि नंतर ती जेव्हा आश्रमात गेली ते 13ला नाही 11ला होतं. रिसॉर्टचं खोटं, सगळे फिंगरप्रिंट्स खोटे, सगळं खोटं होतं. त्यावर दामिनी म्हणते ठीक आहे, झटापटीमध्ये साक्षी शिकरेचे फिंगरप्रिंट्स उमटले असतील पिस्तुलावर. आता हे सगळं विदिन अ सेकंड झालंय प्रेक्षकांनो, जे दामिनीला पण कळलं नाहीये. आता जेव्हा दामिनी असं बोलते की झटापट झाली आणि फिंगरप्रिंट्स उमटले असतील पिस्तुलावर, अर्जुन आता दामिनीला बरोबर तिच्या शब्दात पकडून म्हणतो पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. थँक्यू मिस देशमुख. फायनली तुम्ही हे मान्य करताय की विलासचा खून झाला तेव्हा साक्षी शिकरे आश्रमात होती आणि झटापटीत सुद्धा सामील होती. आता जेव्हा अर्जुन हे बोलतो तेव्हा साक्षीने पूर्णपणे डोळे लावून घेतलेत आणि दामिनीला पण कळलंय की तिच्याकडनं केवढी मोठी चूक झाली आहे. तर बघा कशी शब्दात अडकली गेली दामिनी. आजचा एपिसोड एवढा फास्ट दाखवलाय ना प्रेक्षकांनो की तुम्ही बघतच राहाल. आज सुद्धा अक्षरशः खिळवून ठेवलंय एपिसोडने. पुढे अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट देशमुख हेही थोड्या दिवसात मान्य करतील की विलासचा खून साक्षी शिकरे यांनीच केला आहे. पुढे अर्जुन म्हणतोय दॅट्स ऑल मिलॉर्ड. असं म्हणून तो आता खाली बसलाय जागेवर. आता जज त्यांचा निर्णय देणार आहेत प्रेक्षकांनो. आतापर्यंत सॉलिड बॅटिंग केली की नाही अर्जुनने सिक्सरच मारलाय, पण आता प्रियाच्या मूर्खपणामुळे ती अडकणार आहे. बघत राहा पुढे काय काय झालंय. तर आता अर्जुन जेव्हा खाली बसतो तेव्हा चैतन्य त्याला असं खुणवतो सॉलिड यार, मस्त बोललास. तर बघा आता सगळेजण वाट बघतायत की जज काय निर्णय देतील. आता जजने काहीतरी लिहिलंय आणि आता ते त्यांचा निर्णय सुनावतायत. आज सादर झालेल्या पुराव्यांमुळे हे कोर्ट रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करत आहे. सरंजामे आता जजला धन्यवाद देतात आणि अर्जुनकडे बघून स्माइल करतात. तर पुढे जज सांगतात तसेच साक्षी शिकरे यांचे बोटाचे फिंगरप्रिंट्स हत्यारावर मिळाल्यामुळे कोर्ट त्यांना संशयित आरोपी ठरवत आहे, पण त्याचमुळे साक्षी शिकरे खुनी आहेत हे सिद्ध होत नाही. तर आता दामिनीने थोडा सुटकेचा निश्वास टाकलाय, पण आता अर्जुनला टेन्शन आलंय. आता पुढे जज म्हणतात हे सिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना शेवटची संधी देत आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हे कोर्ट आता शेवटची संधी देत आहे. त्यांनी जे पुरावे आणले ते सगळे कोर्टामध्ये सादर करण्यात यावे असं म्हणून त्यांनी बरखास्त केलंय प्रेक्षकांनो कोर्ट. पण शेवटचं जे काही त्यांनी सांगितलंय ना ते जरा माझ्या डोक्यावरून गेलं बरं का. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आणखीनही काही पुरावे असतील ज्यामुळे साक्षी खुनी आहे हे सिद्ध होईल, हे काही असं त्यांनी ठोस पुरावा द्यावा असं काहीतरी कदाचित त्यांना म्हणायचं असेल. पण आता प्रेक्षकांनो
आपल्याला असं वाटतंय की अजून 7 दिवस बाकी आहेत, 1 आठवडा बाकी आहे 31 जुलैला. पण आता मालिकेत त्यांनी असं दाखवलंय की अर्जुनच्या हातामध्ये फक्त आता शेवटचा एकच दिवस आहे. हा एक दिवस 1 आठवड्याप्रमाणे जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो बघत राहा. ठरलं तर मग आता कोर्ट बरखास्त झालंय, त्यामुळे आता प्रत्येकजण आपापल्या घरी जायला निघालाय. पण आता कोर्टाच्या बाहेर त्यांनी एक सीन दाखवलाय, ज्यामध्ये दामिनी आता अर्जुनशी बोलताना दाखवली आहे. बघ, बरखास्त झाल्यानंतर दामिनी बाहेर आली आहे आणि अर्जुनकडे समोर येते तशी स्माईल करते आणि म्हणते, अर्जुन काय आहे ना, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून तुला एक सल्ला देते मी. काय आहे ना अर्जुन, तू ना खरंच आता या केसचा नाद सोडूनच दे रे. काय आहे ना, तू कितीही आटापाटा केलास ना तरी हे सिद्ध नाही करू शकणार की खून साक्षीनेच केलाय. तर आता सायली सुद्धा अर्जुनच्या सोबत दाखवली आहे. पुढे दामिनी म्हणते, अरे अर्जुन तू ही केस हरणार, तुझी पुढे नाचक्की होणार. अरे कशासाठी हे सगळं करतोयस? त्यावर अर्जुन म्हणतो, मॅडम नाचक्की माझी होते का तुमची होतीये हे आपण कोर्टात बघूच. आणि ज्यांना भीती वाटत असते ना की ते आत कोर्टामध्ये हरणार आहेत, तेच लोक बाहेर येऊन कोर्टाच्या बाहेर येऊन अशी गप्पा मारत. दामिनी म्हणते, ठीक आहे बाबा, तुला जर माझं नाहीच ऐकायचं तर नको ऐकू, तुझ्या चांगल्यासाठी सांगत होते मी. एकच सांगते अर्जुन, आता फक्त एकच दिवस उरलाय तुझ्याकडे. या एका दिवसामध्ये तू काय तीर मारणार आहेस तुझं तुलाच माहिती बाबा. तर प्रेक्षकांनो आता दामिनी अर्जुनला ऑल द बेस्ट करते आणि म्हणते, चल ऑल द बेस्ट अर्जुन, कोर्टात उद्या भेटूच, असं म्हणून आता हे निघून जातात बरं का. तर आता सायली अर्जुनच्या सोबत आहे असं त्यांनी भासवलंय प्रेक्षकांनो. आणि आय गेस सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच असेल. सायलीला बरं नव्हतं, त्यामुळे ती काही दिवस नव्हती आणि म्हणून ते काय साडी बदलली, इकडून आली तिकडून आली, जे काही तुम्हाला प्रश्न पडले असतील त्या प्रश्नांची उत्तरं आय थिंक सो तुम्हाला मिळाली असतील. तर असं होतं, शेवटी कलाकार सुद्धा माणूसच आहे ना, त्यांचीही तब्येत बिचाऱ्यांची बिघडू शकते. तर बघा पुढे काय घडलंय. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो दामिनी एक वाक्य मात्र खरं बोलून गेली की आपल्या हातामध्ये आता फक्त एकच दिवस उरलाय, उद्याचा शेवटचा दिवस आहे. आपण आता सत्याच्या खूप जवळ येऊन पोहोचलोय, पण आता आपण तिथे जायचं कसं पोहोचायचंय सत्यापर्यंत. आता टेन्शन आलंय बरं का जरा अर्जुनला की पुढची खेळी आता काय खेळावी. पण आता याचं उत्तर प्रियानेच त्याला दिलंय, प्रियाच्या कृतीतून. तर बघत राहा पुढे काय काय घडलंय. आजचा एकही सीन स्किप करू नका. दामिनी आता तिच्या गाडीजवळ जाते तेव्हा महिपत म्हणतो, देशमुख बाई मला जरा माफ करा हो, कोर्टात माझा जरा तोल गेला नाही, म्हणजे त्या जज समोर मी अशी बॉम्ब करायला नव्हती पाहिजे, पण काय झालं ना अहो मला जरा टेन्शन आलं होतं. सरंजामेला तर मी बघून घेणारच आहे, पण त्याच्या जबानीनंतर तुम्ही अर्जुनला जो काही टोला आणला ना त्यामुळे मला बरं वाटलं नाही. तुम्ही म्हणला ना की साक्षी आश्रमात होती म्हणजे खून साक्षीनेच केला असं म्हणल्या ना, असं ते मला बरं वाटलं. लगेच साक्षी म्हणते, आता एक बरं झालं, प्रत्येक हिअरिंगला अर्जुन पुढे जरी सरकत असला तरी त्याच्याकडचा वेळ संपलाय. दामिनी सुरेख उत्तर देते साक्षीला. ती म्हणते, वेळ संपला नाहीये साक्षी, संपत आलाय. भलेही मी त्याला म्हटली असेल की आता एकच दिवस राहिलाय तुझ्याकडे, पण तो अर्जुन सुभेदार आहे, तो एका दिवसात इकडची दुनिया तिकडे करू शकतो, हे विसरून चालणार नाही आपल्याला. तर बघा प्रेक्षकांनो, दामिनीला सुद्धा टेन्शन आलंय आता. साक्षी तेच विचारते, मॅडम तुम्हाला टेन्शन आलंय का? लगेच महिपत म्हणतो, ओ देशमुख बाई, तुम्हाला टेन्शन येऊन कसं चालल? नाही म्हणजे कोर्टात जे काही घडलंय आता त्या सगळ्या बाबतीत आमच्या आशा आता तुमच्यावर आहे हो, असं तोंड पाडून बसल्या तर कसं व्हायचं दामिनीबाई? आता लगेच दामिनी म्हणते, ओ शिखरे, प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक डाव महत्त्वाचा असतो शिखरे, आणि त्यातनं आपण केसच्या अशा टप्प्यावर आहोत जिथे जिंकण्याची तर आशा आहेच, पण हरण्याची भीती सुद्धा आहेच आहे. आता टेन्शन वाढलं प्रेक्षकांनो, दिवस एकच राहिलाय, त्यामुळे आता कोणाला झोपा येईनात. आता पुढचा सीन त्यांनी तोच दाखवलाय. अटीतटीचा सामना झालाय, काहीही होऊ शकतं कोर्टामध्ये ऐन वेळेला, पण फक्त अपेक्षा एवढीच आहे प्रेक्षकांनो, जे काही आता अर्जुन शेवटचा वार करेल ना तो एकदम धमाकेदार, एकदम सॉलिड असावा. आणि आय गेस की तो सॉलिडच आहे, कारण झालंय काय कसं ते बघा. आता सगळ्यांना हे व्हिज्युअलाइज झालंय दिवसभर काय काय झालं कोर्टामध्ये. अर्जुनलाही बिचारायला झोप येत नसते सगळं आठवून, सायलीला पण झोप येत नसते, इकडे साक्षीला पण झोप येत नसते, प्रियाला सुद्धा झोप येत नसते. म्हणजे जे या केसशी रिलेटेड आहेत ना त्या सगळ्यांचे चेहरे दाखवले तगमग करताना त्यांनी. आता या बिचाऱ्या साक्षीला पण टेन्शन आलंय, बिचारी नाही म्हणते मी, पण एक आलंय टेन्शन. त्यांनी सीन तसा दाखवला म्हणून हे वाक्य तोंडातून निघालं. आता हा महिपत तिला असा थोपटवतोय, झोपवायचा प्रयत्न करतोय.
पण तिला प्रचंड टेन्शन आलंय. दामिनी सुद्धा विचार करते की आता काय करेल अर्जुन सुभेदार, काय होईल, कसं होईल पुढे, कसं होईल, काय होईल, कसं होईल, असं चाललंय बाबा. आता बघा काय झालंय. हाच आहे आजचा जबरदस्त सीन. प्रिया फोनवर काहीतरी कुटाणे करत असते, तेवढ्यात पूर्णाजी येतात तिच्या जवळ. आता लगेच प्रिया म्हणते, म्हणजे आधी फक्त पूर्णाजी एवढंच म्हणतात तिला, अगं तन्वी जरा. आता लगेच प्रिया म्हणते, हा कळलं मला पूर्णाजी, कळलं. किती उद्धट सारखी बोलते बघा ना. आणि म्हणते कशी, तुला आता गार्डन मध्ये जाऊन फेऱ्या मारायच्या असतील ना, स्वतःची सगळी कामं बाजूला टाकून तुझी सेवा कोण करणार, मीच करणार ना. आता पूर्णाजीला वाटतं की चांगलं बोलली बाबा, त्यांना काही समजलं नाही ही वाकडं बोलतीये. आता चल म्हणते बरं का पूर्णाजीला, आणि पूर्णाजीचा हात ओढत असते. मागे कसा ओढला होता तिने, अगदी तसाच. आता त्या फोनमध्ये तिचं सगळं लक्ष आहे. पूर्णाजी तिला म्हणत असतात, अगं तन्वी, तन्वी थांब जरा. आता तन्वी म्हणजे प्रिया म्हणत असते पूर्णाजीला, अगं चल ना का पटपट पूर्णाजी. आता एवढ्या फास्ट चालत असते ती. प्रेक्षकांनो, म्हाताऱ्या माणसांना एवढं फास्ट नाही चालवलं जात. आता पूर्णाजीचा पाय तिच्या ओढणीत पडतो बरं का, आणि त्या अशा अडखळतात आणि सोफ्याला धरून सावरतात. आता प्रिया विचार करते, अरे देवा, पडली म्हातारी. तेवढ्यात बरं झालं तिथे विमल असते, ती सावरते बरं का पूर्णाजीला. तिकडनं सायली जिन्यावरनं हे सगळं बघत असते. ती जोरात ओरडते जिन्यावरून, पूर्णाजी. या मनात विचार करते, या म्हातारीला माझा हात धरलेला असतानाच पडायला पाहिजे होतं का. आता सगळे माझ्याच नावाने ठणाणा करतील, त्यापेक्षा या विमललाच बळीचा बकरा बनवते. आता जोरात ओरडते बरं का विमलवर, ए विमल, तुला नीट पाहून चालता येत नाही का, काय ग तुला लक्ष देता येत नाही का, तुझ्यामुळे पूर्णाजी पडली असती तर. ती विमल म्हणते, अहो तन्वीताई काही काय बोलताय, मी बाजूने जात होते, माझा तर हात पण नाही लागला पूर्णाईला. आता लगेच प्रिया म्हणते, उलट उत्तर देतेस का ग विमल, तुला काय ग, तुला कुठे फरक पडला असता, पूर्णाजीचं एखादं हाडबीड मोडलं असतं तर तुला बरं वाटलं असतं. आता पूर्णाजी म्हणत असतात, अगं तन्वी, अगं काय बोलते. पण प्रिया पूर्णाजीला बोलूच देत नाही आणि म्हणते, थांब ग तू पूर्णाजी, थांब बस तू. अगं उगाचच त्या विमलची बाजू घेत जाऊ नको तू. सगळ्यांनी ना तुम्ही हिला डोक्यावर चढवून ठेवलंय म्हणून ही वाटेल तशी वागते. मोलकर्णीला ना मोलकर्णी सारखंच वागवावं. सायली हे सगळं जिन्यावून पाहत असते बरं का. तिला आता एवढा राग येतो ना, ती चिडते आणि आता जोरात ओरडून या प्रियाजवळ येते आणि म्हणते, प्रिया काय खोटं बोलतेस ग, माझं चांगलं लक्ष होतं, पूर्णाजी तुझ्याच ओढणीमध्ये अडकून पडल्यात. आता पूर्णाजी सांगतात की अगं बाई, तेच मी सांगायचा प्रयत्न करू लागले, पण तन्वीच्या तोंडाचा पट्टा एकदा का सुरू झाला की ती दुसऱ्याला बोलूच देत नाही. आता बघा लगेच प्रिया कशी मॅन्युप्युलेट करायला लागते पूर्णाजीला. म्हणते कशी, अगं जाऊ दे का पूर्णाजी, या दोघींचं कुठे ऐकते तू, आणि या सायलीला काय नोकरांचा पुळका येतोच नेहमी. पूर्णाजी म्हणतात, अगं ए बाई तन्वी, मला माझे डोळे स्वतःची अक्कल आहे का नाही. आता बघा प्रेक्षकांनो, पूर्णाजी एवढ्या मोठ्याने ओरडतात त्यामुळे घरातले सगळेच धावत येतात. आता प्रतापराव म्हणतात, काय झालं ग पूर्णाई. मग पूर्णाजी सगळ्यांना सांगतात, अरे प्रताप, अरे मी हिला म्हटलं मला गार्डनमध्ये घेऊन जा, पण हिने मला भराभरा पुढे नेलं रे. अरे हिचं सगळं लक्ष फोनमध्ये होतं, मी हिच्या ओढणीमध्ये पाय अडकून पडले, मला सावरायच्या ऐवजी हिने माझा हात सोडून दिला रे प्रताप. लगेच कल्पनाताई म्हणतात, काय. लगेच प्रिया म्हणते, ए नाही ग पूर्णाजी, तू माझ्यामुळे नाही पडली, तू विमलताईमुळेच पडली. तुम्हाला कोणाला विश्वास ठेवायचा आहे तर ठेवा, पण हे सगळं खरं आहे. किती अविश्वास दाखवा तुम्ही, हेच खरं आहे आणि हेच खरं आहे. प्रिया हे सगळं रेटून सांगत असते बरं का. ती म्हण आहे ना, खोटं बोलच्या बोल पण रेटून बोल, तसं चाललंय बघा हिचं. आता अर्जुन हिला कसा अडकवतो ना, हिला ना प्रेक्षकांना फक्त अर्जुनच सडेतोड उत्तर देऊ शकतो. नाही म्हणजे सायली तिला नेहमी अद्दल घडवते, पण तरी सुद्धा अर्जुन ज्या स्टाईलने अद्दल घडवतो ना, ती बिलकुल उठूच शकत नाही त्यानंतर. आता बघा काय झालंय, अर्जुन हे सगळं ऑब्झर्व केलंय. आता प्रिया तिथून निघून जाते असं बोलून. आता ही विमल म्हणते, नाही हो नाही, मी खरंच पूर्णाईला नाही पाडलं. मग चैतन्य म्हणतो, म्हणजे हिने पूर्णाजीला पाडलं आणि ब्लेम विमलताईवर टाकतीये. विमल म्हणत असते, अहो खरंच शपथ घेऊन सांगते हो, मी नाही पाडलं पूर्णाईला. प्रतापराव म्हणतात, विमल तू नको टेन्शन घेऊ, आमचा विश्वास आहे तुझ्यावर, पण पूर्णाई या पोरीचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललंय बरं का. आता हे सगळ्यांना लक्षात येत आहे. आता प्रतापराव आणि कल्पनाताई पूर्णाजीला खोलीत घेऊन जातात. कल्पनाताई म्हणतात, नशीब पूर्णाई तुम्हाला काही लागलं नाही कुठे. आता अर्जुन हे सगळं प्रकरण खूप व्यवस्थित ऑब्झर्व करतो. सायली म्हणते, ही प्रिया न नेहमीच अशी खोटारडी वागत राहते, तरी प्रत्येक वेळेला न मला न हिचं वागणं जरा विचित्रच वाटतं. कधीच स्वतःची चूक कबूल करत नाही ही पोरगी, एक नंबरची स्वार्थी आहे. दरवेळेला मला माहीत असतं की ही अशीच वागणार आहे, पण तरी नवलच वाटतं बाई हिच्या वागायचं. दरवेळेला स्वतःवर काही येणार तर लगेच दुसऱ्याला तोफेच्या तोंडी देते. आता अर्जुन म्हणतो, बघितलं मी, तिला आता सगळे ओरडणार, तिला आता शिक्षा मिळणार.
त्यामुळे तिने सगळा ब्लेम विमलताईवर केला आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. लगेच चैतन्य म्हणतो, कमालेने अर्जुन या मुलीची, बघ ना रे कशी वागते. अर्जुन म्हणतो, ए चैतन्य, एक काम कर, आत्ताच्या आत्ता मला खुनाच्या दिवशी सगळ्या वस्तूंवर जे जे फिंगरप्रिंट्स होते ना ते सगळे आणून दे. मी तुला एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर ते रिपोर्ट्स मला आणून दे. आता अर्जुनच्या मनात काय आलंय हे कोणालाच कळलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो मला ना आता एका महत्वाच्या कामासाठी जायचं आहे. आता प्रियाने जे काही उपद्व्याप करून ठेवले त्यामुळे अर्जुनला काहीतरी सॉलिड आयडिया आली आहे. आता चैतन्य त्याला म्हणतो ठीक आहे. आता असं बोलून अर्जुनने त्याच्या बॅगमधनं ते तिसरं चॉकलेट काढलंय. चॉकलेटची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे ना प्रेक्षकांनो, त्याला पुरावा सापडला की तो ते चॉकलेट्स खातो, त्यामुळे त्याला तिसरा आणि अंतिम एक पुरावा सापडलाय आणि 100 नाही 113% तो पुरावा प्रियाच्या बाबतीत आहे प्रेक्षकांनो. आता बघत राहा, ठरलं तर मग एकही एपिसोड स्किप करू नका, एकही सीन स्किप करू नका. आजचा एपिसोड सॉलिड धमाकेदार सुपर डुपर हिट होता, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. आता सायली, चैतन्य अर्जुनकडे बघतच राहतात आणि एपिसोड इथे समाप्त होतो. बघायला गेलं तर एपिसोड जरा लहान आहेत पण धमाकेदार आहेत. बघत राहा, ठरलं तर मग. आता पुढचा प्रोमो ऐकून जा. पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलंय की पत्रकार परिषद भरली आहे बाहेर, कोर्टाच्या बाहेर, आणि सगळेजण चर्चा करायला लागतात वेगवेगळ्या की आता काय होणार, केसची दिशा कशी पलटणार, अर्जुन सुभेदार जिंकणार की हरणार, साक्षीला शिक्षा होणार का. आणि इकडे कोर्टामध्ये शेवटच्या दिवसाची बॅटिंग सुरू आहे अर्जुनची. साक्षी अर्जुनला सांगत असते की मी आधी कोर्टात तुम्हाला ओढून ओढून सांगितलंय की मी त्या रात्री आश्रमात गेले नव्हते. माझ्या फोनचं लोकेशन आश्रमात का दाखवते हे मला खरंच माहिती नाहीये. मग अर्जुन म्हणतो, हे रिपोर्ट तर टेलिकॉम कंपनीकडनं आले आहेत. मग आता सांगा मला साक्षी शिखरे, 13 जानेवारी 2023ला आश्रमामध्ये कुणीही नसताना तुम्ही आश्रमामध्ये का गेला होतात, असा पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मला ना इथे जरा शंका आली आहे की अर्जुन कुठेतरी साक्षीला हे करायला भाग पाडतोय की सगळा ब्लेम तिने प्रियावर टाकावा, असंच काहीतरी वाटतंय नाही का. म्हणजे बघा, मी हे ऑब्झर्व केलंय. आता यातनं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. आता अर्जुनच्या हातात शेवटचा दिवस शिल्लक आहे आणि आपल्या हातात 1 आठवडा. बघूयात या केसचा निकाल काय लागतो. अर्थातच प्रेक्षकांनो, विजय हा सत्याचाच होणार आहे, पण फक्त तो कशा पद्धतीने होणार आहे याची सगळ्याच प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. काय वाटतं तुम्हाला, अर्जुन साक्षीला भाग पाडेल का सगळा ब्लेम प्रियावर आणण्यासाठी? असं मला तरी दिसतंय बाबा. तुम्ही सांगा, तुमच्या कमेंट्स कळवा आणि बघत राहा, ठरलं तर मग. प्रेक्षकांनो, आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेत या केसचा निकाल लागण्यासाठी आणि सगळ्यांच्या नजरा खिळून आहेत या मालिकेकडे. काय होईल, कसं होईल, कुठे होईल, कधी होईल, बघत राहा, ठरलं तर मग. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. उद्या पुन्हा हजर होते ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.